विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. किती वर्षात झाली? बापरे 18 वर्षाची होती तेव्हा तर माझ्या सोबत होती तू. तर काही आरोही साठी बघा किती गिफ्ट आहे. गोवा ना मध्ये हे बघ आरोही. तुला गिफ्ट आवडले नाही का माझे? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज एकदम स्पेशल दिवस. आज आहे आपल्या आरोहीचा बर्थडे. आरोही विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. किती वर्षात झाली? 22. बापरे 22 वर्षाची झाली तू. 18 वर्षाची होती तेव्हा तर माझ्या सोबत होती तू. मला असं वाटतंय की मी 18 वर्षाची अजून वाटतच नाही 22 वर्षात झाले. अरे वाटतच नाही ना, मेंदूचा विकास पण नाही झाला की वाटलं. आजचा दिवस तर नीट राहा. हा ठीक आहे ठीक आहे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. आज जो आहे ना आरोहीचा बर्थडे आपण मस्तपैकी घरीच सेलिब्रेट करू, कारण ह्या वर्षी थोडं बजेट टाईट चालू आहे आपलं. घराकडे काम चालू आहे, तर घराचं एकदा काम झालं ना की पुढच्या वर्षी जो बर्थडे राहील आरोहीचा नवीन घरी राहील, मग किती मजा येईल ना. खाली पार्किंग मध्ये सेलिब्रेट करू एकदम भारी. आणि आता मी नवीन घराकडेच राऊंड मारायला चाललो होतो, म्हटलं तिकडे काय काम झालंय काय नाही बघून येऊ. आणि तेवढ्यात हर्षद सरांची एंट्री झाली. हर्षद बघा किती घामा घुमून आला. अरे दीदी मी गिफ्ट आणलं. काय आणलं? अरे दीदी ब्लाऊज. अरे दीदीचा ब्लाऊज. माझ्या साडीवरचा ब्लाऊज. बॅग नाही दिली. बॅग नंतर घेऊन येशील का? ब्लाऊज घेऊन आला? हो कुठे घालून आला? बॅग मध्ये. चल मी चाललो घराकडे. जर सायकल घेऊन नाही नाही आहे माझ्याकडे माझी गाडी. बाय. आणि मी गाडी काढायला आलतो ना, त्या पोरांनी बघ काय बनवलेलं आहे. काय रे ते? लाडू आहे का? हे काय लाडू आहे का? आणि हे काय? हे गणपती बाप्पा आहे का ते? आणि हे लाडू गणपती बाप्पाचे? मग अरे बापरे गुलाबजामुन आहे का ते? आणि हे काय? ते काय? हे काय? हा काय ते? पण ते काय आहे? काय ते? आपण ते काय तू आहे का तो? हे तुझे हात पाय आहे का? हे काय? हे काय? हे पण गणपती बाप्पा आहे का? हा मला गाडी काढायची, तुमचे गणपती बाप्पा बाजूला या. मग बाबा काल फुलंब्रीहून फोन मारणार होतो तुला. कस काय? फुलंब्रीत गेलते का? हा तिथून बस स्टँड समोरून दुकान दिसला असेल. नाही दुकान तर माहिती होतं, पण याला खडकर पण तितकेच आमचं 10 रुपये येऊन गेली. अरे खडकर दुकान का बंद आहे. शाळेत यायचं की नाही तुम्हाला? आज मॅडमनी बोलवलंय बरं का, तुमच्या लय ऍबसेंट आहे म्हणे. हा कधीपासून शाळेत? जाऊ ना मग चला मग येऊ का? या शाळेत जाऊ सोबतच. अरे एखाद दिवशी मारील फोन, कधी गेलो तिथून इथले तो भेटायला नाही येणार, तिथून फोन मार सांग का. तरी आमच्या गल्लीतले जे बाबा होते ना, एवढे कॉमेडी. मी जेव्हा कॉलेजला जायचं ना तेव्हा म्हणायचे, अरे यार माझा आज डब्बाच भरला नाही, अरे यार माझा आज अभ्यासच झाला नाही, आज मी येत नाही, आज तू जाय. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणतो आज आपल्याला शाळेत जायचंय म्हणून. लय भारी लय भारी. आमच्या गल्लीतले असे एक मेंबर एकदमच भारी आहे. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. तर काहीच मी आता आलो आपल्या नवीन घराकडे, आणि इकडे ना जे बी पण आलेले होते, तर आपल्या नवीन घराकडे मी आता एक शॉर्टकट टेक लुक देतो. आता खाली तर काहीच काम झालेलं नाहीये, बट वरती ना हर्षदच्या बेडरूमचं काम चालू आहे. तर जे काम चालू आहे ना मी ते शॉर्टकट मध्ये दाखवतो तुम्हाला, कारण परत आहे ना आम्हाला बाहेर पण जायचंय. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. तर काहीच बघितलं तुम्ही, आता एवढं काम झालेलं आपल्या घराकडे. आणि आता आहे ना जयराम भाऊला आणि मला आहे ना बाहेर जायचंय. आरोहीसाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट बघू म्हटलं. आरोहीसाठी काय गिफ्ट घ्यावं मला हे पण खूप जास्त कन्फ्युजन आहे, कारण तिला सगळ्याच गोष्टी आहे. आरोहीला ना ट्रायपॉड पाहिजे होतं. मागे ती 1-2 वेळेस म्हटलं मला ट्रायपॉड पाहिजे. तर एक नवीन ट्रायपॉड घेऊन येऊ आरोहीसाठी, आणि रिंग लाईट पण. तर काही जाता ना आम्ही ट्रायपॉड आणण्यासाठी आलोय. आरोहीकडे ट्रायपॉड पण नाहीये, आणि भाऊ आपण रिंग लाईट पण बघू, आणि एखादं छोटं ट्रायपॉड भेटलं ना स्टँडवालं तर ते पण बघू. तर काही आरोहीसाठी नाही मी ट्रायपॉड पण घेतलेलं आहे, आणि प्लस रिंग लाईट पण घेतलेली आहे. आता याची अनबॉक्सिंग आहे ना आपण बर्थडे झाल्यावरच करू, आणि मस्त पॅक करून घेऊ. मोठा बॉक्स मध्ये सेपरेट पॅक करू सगळं.
एक 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 देऊ. आपलं ते बॉक्स घेऊ ना रात्या मॅनिकुमचा. मॅनिकुमचा बॉक्स. तर आरोहीसाठी ना मी अजून सरप्राईज गिफ्ट घेतलेलं आहे. ते काय ते घरी गेल्यानंतर दिसेल, त्याच्या पहिले म्हटलं पोटोबा करून घेऊ, कारण खूप जास्त भूक लागली. तर काहीच बघा ना, आम्ही किती सारे गिफ्ट घेतलेले. अरे बापरे, आरोही एकदमच खुश होऊन जाईल. तर आरोहीसाठी ना आम्ही तिचा फेवरेट केक पण घेतलेला आहे. तर शॉपमध्ये ना आम्हाला थोडं पार्सल द्यायचं होतं आणि आपल्या शॉपवर तिकडे मॅनिक्यूम आलेले बघा, ते किती भारी वाटतंय शॉप. आता मी आपल्या सरपंचाला सोडलंय त्यांच्या शॉपवरती आणि आता चाललोय घरी. आज मी इतका बोर झालोय माहिती का, दुपारचा मी नुसता फिरतोय. आता संध्याकाळचे 7 वाजले, आता मी घरी चाललोय. काही आता आलोय मी घरी आणि बघा शॉपवर ना मी हुडी पण घालून आलो होतो. इकडे ना हर्षदचा अभ्यास चालू आहे आणि आमच्या घरी ना कार्तिक पण आलाय. कार्तिक, आरोही कुठे गेली? आता ते नंतर आणि मला पण फ्रेश व्हायचंय, सो मी पण आंघोळ करतो, नाही तर मला डायरेक्ट सुस्तीच येईल. आता ना बर्थडे गर्लची आंघोळ पण झाली आणि बर्थडे गर्लचा व्हिडिओ कॉल चालू आहे अमोल भाऊला. आणि अमोल भाऊ बारामतीला गेलेले. भाऊ तुम्हाला मिस करू आम्ही. मी तर लय मिस करू लागला होता, काय सांगा तुम्हाला. कधी आता? वाटतं आताच नाही बरं येतो मी, लवकरच येतो आता. लवकर या लवकर. हा लवकरच येतो आता. आणि गाईज आज आमच्या घरी ना काय बनतंय मम्मी? मिसळ पाव. मिसळ पावची तयारी चालू आहे. या ठिकाणी पाव पण आणून ठेवलेले, बट पुरणार नाही. हे पाव करायचे, पाव आणणं पडेल अजून. नाही आता हर्षद आणि कार्तिकला पाव आणला नाही. तर स्कूबी ना वरती पळून जाते माहिती का, आजकाल एवढी पळायची शिकलीये आणि मलाच घाबरती घरात. हे बघ कशी बघती तिथून. चल खाली पळ 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 लवकर. बर्थडे गर्लनी काय केलं आज दिवसभर? पाहुण्यांच्या खेपा कोण आलं होतं? मावशी आली होती. मग ती एक मोठी मधली मावशी आली होती, ती गेली. मग नंतर मोठी मावशी आली होती. मोठी मावशी आली होती, मग घर दाखवायला नेलं होतं का? तुझी मम्मी पप्पा नाही आले बर्थडेला? आले होते दुपारी पण गेले. मावशी पण आलेली होती. मग मावशीला घरी जायचं होतं तिकडे वाळूजला. हा का? थांबले नाही बर्थडेला? तू काढून दिलं म्हणे मम्मी म्हणे. अरे मग संध्याकाळी पण गेलेच असते, मुक्कामी नसते थांबले. मग म्हणलं पावसा पाण्याचं त्याच्यापेक्षा जा, पप्पा जायचंच होतं. म्हणजे वाटलं तर उगा त्रास देईन त्याच्यापेक्षा. म्हणजे येशू काय म्हणे? त्याला धाक पडेल होता घरी यायचा की आता ऋषी दादा घरी असल. मग तो तिच्यातच होता. ऋषी दादा आला का येईल का? अरे देवा, ये डर हमको अच्छा लगा. बर्थडे गर्ल नुसती पडलेली आहे, काही डेकोरेशन करायचं काही करायचं. जाऊ दे आता ह्या वर्षी गरिबी बर्थडे सेलिब्रेट करू. काय केलं तरी चालतं, मस्त दिसतं, फोटो काढू. बट पुढच्या वर्षी नवीन घरी राहायला जाऊ, मग तिथे एकदम भारी बर्थडे सेलिब्रेट करू. आता ना आरोही बर्थडे साठी रेडी होतीये. मी आरोहीला ना हे गिफ्ट केलं होतं, तर आरोहीने ते मस्तपैकी वेअर केलेलं आहे. चांगला चान्स भेटला तुला ते वेअर करायला, चांगलं दिसतंय. तर काही या ठिकाणी माझं आवरलेलं आहे आणि आरोहीचं पण आवरलंय. आरोहीने मी ना मस्तपैकी मॅचिंग घातलंय. तिच्या ड्रेस रेडला म्हणजे ब्लॅक आणि रेड आहे, तर मी मस्तपैकी रेड कलरचं हुडी मॅचिंग घातलेलं आहे. आता होतंय ना मॅच? येस, या फुलाला मॅच होतोय तो. ह्या वर्षी आपण काहीच डेकोरेशन नाही केलं, काहीच नाही. वाटतच नाही तुझा बर्थडे गर्लला तर इंटरेस्टच नाही तुझ्या बर्थडे मध्ये. तुला आहे का? तू खुश राहा फक्त, मग माझं बरोबर एकदम भारी सेलिब्रेशन होतं. मला सनसन होतंय ना ग, त्याच्यामुळे चेहरा डाऊन आहे माझा. तू असा नाचत कुदत असला ना की मग सेलिब्रेशन झालं असं वाटतं. बघ तुझ्या बर्थडे साठी किती मोठी मंडळी आली. सरपंच तुमचे पाय आमच्या घरी लागू दिले. तो बर्थडे साठी आला ना, आपल्या पहिले जेवण करून बसलाय. वा वा वा, विश करायच्या पहिले जेवण करून घेतलं. हॅपी बर्थडे. गिफ्ट काय देतो तो? 1 एकर शेती. बापरे, कर नाही देऊन टाक तिला. घेऊन टाका रे, 1 एकर शेती त्याच्या नावावर. आता बर्थडे साठी ना सगळेच घरी आले आणि हर्षू पण आलाय. हर्षू, कोणतं गाणं लावायचं डीजेला? कोणतं गाणं लावायचं? नाचू किती का? नाचू किती लावू का? मग नाचशील का? ठीक आहे, उत्तर येतं. हे गाणं लावतो मी, नाचायचं. हातवरती कर. हर्षू नाचत होता आणि सगळे मज्जा बघत होते. काय रे हर्षू, सगळ्यांना एंटरटेनमेंट केलं तू. कोणाचा बर्थडे? बर्थडे कोणाचा आहे? दीदीचा? तू दीदीला विश केलं का? मग काय म्हणला? कोण आहे खाली? आज आहे ना सगळा ग्रुप जमलेला आहे, फक्त कोण मिसिंग आहे? अमोल भाऊ. एवढे रडणार माहिती का, कारण अमोल भाऊ गेलेले बारामतीला. अमोल भाऊनी व्हिडिओ कॉल पण केला होता. अमोल भाऊला करमतच नाहीये. शिव, अमोल काका कुठे गेले?
एकच नंबर फुल प्रमोशन. बर्थडे मन कोणाच बर्थडे? हिचा बर्थडे. विश कर. हात शेक हात दे. हात शेक हात दे. बैस चाल. हर्षू काय करायचं? कसं करायचं? आपण तू अरे केक कसा आहे? एकदम भारी आहे. आवडला का? कमी शुगर वाला आहे, तू खाऊ शकती. बरं झालं. स्पेशली आणला. जे बी आपण स्पेशल नाही आणला केक. स्पेशल डाएटर नाही आहे, शुगर सोडलेली. हॅपी टू डू. आम्ही तिघ पण मॅच झालो. लाल लाल लाल. मम्मी पण मॅच झाली. पप्पाचा ऑर्डर. रेडी 1 2 3 स्टार्ट. हॅपी like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. अरे फायनली झाला तुझा बर्थडे. या वर्षी तर काही गिफ्ट नाहीये, बट पुढच्या वर्षी भाऊ आपण नवीन घराकडे एवढा भारी बर्थडे सेलिब्रेट करू, एवढा मोठा. या वर्षी आता ती थोडी नाराज आहे की डेकोरेशन वगैरे पण नाहीये, काहीच नाही केलं, काय अरेंजमेंट पण नाही. झालं आपलं सेलिब्रेशन. हा ते कपडा बी टाकायचं कष्ट घेत नव्हतो आम्ही, उलटा टाकत होतो. कुठे गेलतो नमुना? हे इथं तोंड लपवतोय. हा कपडा पण उलटा दिला टाकून. पुढच्या वर्षी नवीन घरी सेलिब्रेशन राहील, सगळं असं मस्तपैकी बलून डेकोरेशन वगैरे करू, एकदम भारी. आजच मी प्रॉमिस करतो की पुढच्या वर्षी एकदम भारी बर्थडे सेलिब्रेशन करू. ओके, फक्त पुढच्या वर्षी सर्व या. आताच इन्व्हिटेशन देते. हर्षदने आणलं हो काहीतरी गिफ्ट. मला वाटलं गिफ्ट नाही काय. अनबॉक्सिंग कर. मला त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं. हो का रे? मला काय सांगितलं? त्यांनी मारला होता त्याला. नाही तर पटकेच देतो. नेकलेस. हे हातात घाल. सॉरी, बँगल्स आणि नेकलेस. हर्षू बघा ना तिकडे किती शांत जाऊन बसलेला आहे. हर्षू कोणतं गाणं लावायचं? चेंगे. शेतचं गिफ्ट एकदम भारी दिसतंय आरोहीला. मला इयरिंग्स पण नव्हते घातलेले, मी गळ्यात पण नव्हते घातलेलं. बरं झालं. अरे आरोहीला अजून एक गिफ्ट आलंय भाऊ. मला माहिती त्याच्यात काय गाडीत ठेवायसाठी काहीतरी असेल. गणपती बाप्पा आहे. काढतात काय? अरे वा, मस्त गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे थोडा ब्राईटनेस वाढवशील. अरे म्हणजे फोटो चांगला येईल ना रे, असं म्हणलं मी. फोटो चांगला येईल मग. वरचा लाईट लावून आता एकदम गोरा दिसतोय भाऊ तू. अरे बघ तुझ्या बड्डेला किती मोठी मंडळी आलीये. इकडे जयराम भाऊ सरपंच, इकडे आमदार रवी भाऊ. आजपासून ते प्रीतम न काय घेतलं भाई खाऊ घालायला. फोटो कोण काढतय? ए चांगले घे रे फोटो. नवीन फोन आहे बरं का. हर्षू गेलाय पर्सनल फोटो काढायला. हर्षू पोच दे. पोच दे. वनेशला घ्या व्हिडिओ. अमोल भाऊला काहीच करमत नाहीये. अमोल भाऊचे नुसते कॉल चालू आहे. अमोल भाऊ मिस यू. अमोल भाऊ सोबत फोटो घेऊन टाक. अमोल भाऊ आले बरं का तुम्ही ब्लॉग मध्ये आले. उद्या स्क्रीनशॉट मारून घ्या. तर काहीच आमच्या अमोल भाऊ आहे ना बारामतीला आहे. जर कोणी बारामतीचे मित्र आपले ब्लॉग बघत असतील ना तर अमोल भाऊला नक्की भेटायला जा. अमोल भाऊ कॅन्टेबल स्टोअरला. भाऊ एकदा ऍड्रेस सांगून द्या. MIDC एरिया आहे. लॅकमे शोरूम आहे जवळ आहे ना. आमची पोरं काय ऍड्रेस सांगते. त्यांनी एकच ऍड्रेस माहिती. M रोड निमाय हॉस्पिटल समोर. आरोहीसाठी जे सरप्राईज ते आणलेलं हे बघा. अजून बाकीचे चलो ना. तर काही आरोहीचा चेहरा बारीक झाला होता. आता तिचा चेहरा जरा खुलणार आहे. इकडे छोटा चड्डीत मुंग्या सोडाल बर का. आवाज केला होता बा. तुला नाही याला म्हणलं मी चड्डीत मुंग्या सोडाल रे. याला म्हणलं तुला नाही. तू हुशार आहे. हा येडा आहे ना. तर काही आरोहीसाठी बघा किती गिफ्ट आहे. वाहनामध्ये
हे बघ अरे आता तुला गेस करायचंय काय हिरिंग लाईट आहे. पहिल्या गिफ्टची बरोबर ओळखलंय हिरिंग लाईट आहे. करा unboxing. तर काही जेव्हा आरोहीसाठी पहिलं गिफ्ट आहे हिरिंग लाईट. कशी आहे? एकदम भारी. लय दिवसांची पाहिजे होती. मला माहित होतं म्हणून बरोबर कामाचीच गोष्ट आणली मी. आणि एकदा रिंग लाईटचं स्टँड आहे. आता एक आता एक गिफ्ट आपण बाजूला ठेवू. याच्यात काय गेस करू कर? शकत. याच्यात ट्रायपॉड असू शकतो. काढ. सेल्फी स्टिक टाईप तो उभावाला. काढ. याच्यामुळे ना सगळं कळून गेलं. हाच आहे ना तो. कोणता? तो मला पाहिजे होता तो. आरसत सारखंच म्हणती हाच जातो. अरे नाही मी तुला दाखवलं नव्हतं का मागे की मला हे घ्यायची आहे सेल्फी स्टिक. एकदम मजबूत आहे. काढायला. लय उंच होता तो. हा 5 मीटर पर्यंत जातो तो है ना. 5 फूट. 5 फूट का? लय मोठा आहे डायरेक्ट. रिमोट पण आहे त्याच्यासोबत. आणि याच्यासोबत रिमोट पण आहे. वायरलेस. आणि याला सेल्फी स्टिक म्हणून पण युज करू शकते तू. हे बघ इथं लॉक आहे त्याचं असं. आणि इथं त्याचं रिमोट आहे हे असं. वाईड अँगल किती पण घेऊ शकते याच्यात. याच्यात काय सांग? आता नाही सांगू शकत. आता संपली कॅपॅसिटी. याच्यात सांग काय? नाही माहिती. जास्त गॅप नाही ठेवायचा म्हणून लवकर लवकर फोडू. ट्रायपॉड आहे. मला लई इंटरेस्ट राहतो काही गिफ्ट. ट्रायपॉड आहे. ट्रायपॉड. हे बघ याच्यात ट्रायपॉड आहे. पूर्ण शूटिंग रिलेटेड आणलंय हे बघ. आणि याच्यात थोडं मोठं ट्रायपॉड आहे. त्याच्यात जे आहे ना तू छोटे व्हिडिओ म्हणजे रील्स वगैरे शूट करू शकते उभे याच्यात. व्हिडिओ शूट करू. हा बट जे युट्यूबचे व्हिडिओ आहे तू त्याच्यावर नाही शूट करू शकत कारण ते थोडं हलतं. त्याच्यामुळे हे आणलंय. हे पण लय मोठं होतं. हे अजून जोरात ड्रोन हे बघ तू दिसणार नाही ना पण एवढं मोठं लावलं तर माझ्या हाईटच्या वर चाललं ते. बरोबर. मी एक जण याला हे करायला तुम्ही फिरवायला एक जण. आता याच्यात काय गेस कर? कॅमेरा घेतला काय? नाही Insta 360 घेतला काय? नाही नाही कमी बजेटचं आहे बाबा. एवढ्या मोठ्या अपेक्षा नको ठेवू. आता हे एवढं कमी बजेट आहे का? नाही मग तू Insta 360 वर गेली डायरेक्ट. गरिबी फोडू नको ना. आज गेस तर काय याच्यात. नाही थांबू शकत. तर हे जे गिफ्ट आहे थोडं घराच्या हिशोबाने. मग घरात काहीतरी ठेवायची गोष्ट. ऑडियन्स बघा ऑडियन्स तेच बघतीये. पप्पा वेगळेच बघते. पप्पा जास्त कष्ट घेत नाही. फक्त एका डोळ्यात पाहते इकडे. याच्यात तू आणि मी. याच्यात आहे ना मी आणि आरोही. हे बघ तिला फोडू द्यायचं स्वतःच. मम्मी बघ काय म्हणते. मग तिला फोडू दे ना. मी फोडलं काय आणि तिने फोडलं काय. नंतर नीट बघा जवळ. मी हे बघ हा मी आहे ही तू आहे. मी जे वाजवतोय तू काने लावून ऐकतीये. हेडफोन लावून ऐकतीये. हर्षू कोण आहे? हर्षी दादा आणि आरोही आहे. कोण आहे? आलोय. कोण आहे? कोण आहे? नीट बघ कोण आहे? कोण आहे? कोण आहे बाळा ते? ऋषी दादा आहे का? आम्हाला खूप जास्त भूक लागली तर आता पोटभर जेवण करून घेऊ. हर्षू तू वडापाव खाणार आहे का मिसळ पाव? पाव. आता उद्या जे अमोल भाऊ ब्लॉग बघतील 100% रडणार आहे. सगळा ग्रुप आहे सगळा. फक्त अमोल भाऊ नाही इमानदार ना. आपल्या ग्रुप मधलं कोण मिसिंग आहे? अमोल भाऊच फक्त. अमोल भाऊ बिचारे काय. संकेत आपल्या ग्रुपचा घर पोराव. संकेतनी पार्टी चेंज केली. त्यांनी पुण्याची पार्टी धरलेली आता.
तो जर आपल्याचा असता ना त्यांनी 10 फोन केले असते. अमोल भुला करमलं का? किती फोन केले? संकेतनी 1 फोन नाही केला. अमोल भुलच्या डोळ्यात पाणी होतं. संकेत पुण्याला गेल्यापासून बदललेला आहे काही. तिकडे ना तिकडे गेल्यावर डायरेक्ट विचारतच नाही संकेत आम्हाला. इकडे आल्यावर विचारतो बरं का. हा आम्ही पुण्याला गेलतो ना आता लास्ट टाइम. आम्हाला संकेत म्हणजे इतका जिवलग मित्र आहे. आम्हाला वाटलं आम्ही पुण्यात गेलो होतो ना तर आम्हाला वाटलं विचारायला संकेत की तुमचं जेवण झालं की नाही, की मी तुम्हाला भेटायला येऊ. डायरेक्ट निघायच्या वेळेस आम्हीच त्याला स्वतःहून फोन केला तेव्हा तो भेटायला आला. लय बदलला संकेत, तू लय बदलला. तर काही जाता आहे ना आम्ही रिंग लाईट चालू करून बघतोय. तर काही आता आम्ही इकडे रिंग लाईट लावलेली आणि ती इतकी पॉवरफुल आहे माहिती का. हे बघा एकदम असं इंटेन्सिटी आहे त्याची. समोर असं दूर थांबलं तेव्हा ते डोळे जरा स्थिर थांबतील, नाही तर जवळ थांबलं की मिचमिच डोळे होणार आहे. तर काही पण आम्ही ती सेल्फी स्टिक लंबी केलेली आहे. बघा तो फोन कुठे चालला, किती वाईडला चाललाय बा. किती मोठा अँगल भेटतोय डायरेक्ट एकच नंबर. बाहेर जाऊ आपण. हे बघ अरे किती वाईड अँगल भेटेल, किती वाईड. तुझा फोन बघ हवे ते हवे. तर मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन पण झालं, सगळे गिफ्ट पण बघून झाले आणि आता सगळ्यांच्या ना या ठिकाणी गप्पा वगैरे चालू आहे. आणि हर्षू सोबत आहे ना धिंगाणा घालताय सगळे. भारी आहे ते एंटरटेनमेंट भारी आहे. तुला गिफ्ट आवडले नाही का माझे? आवडले ना रे. आवडले नाही म्हणले नाही तेव्हा. हा वापस आवडले नाही म्हणली का? हर्षू इकडे तिला विचार ऋषी दादाने आणलेले गिफ्ट आवडले का? आवडले का म्हणा. तिला विचार आवडले का? हो आवडले. काही एकदम मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि खूप जास्त मजा आली. मिस केला आज आम्ही संकेतला आणि अमोल भाऊला. होप सो तुम्ही पण दोघं ब्लॉग बघत असणार आहे. आणि बाकीच्या मंडळीला कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आरोहीला बर्थडे विश करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला 5 मिलियन सबस्क्रायबरची मोठी फॅमिली लवकरच कंप्लीट करायची आहे.